हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत मठ्ठा। तर उन्हाळ्यामध्ये थंडगार असा मठ्ठा, तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर लग्न पंक्तीमध्ये वगैरे मिळणारा हा जो मठ्ठा आहे तो एकदम परफेक्ट पद्धतीने करून दाखवला आहे मी। तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघू शकता तुम्ही किती छान असा मठ्ठा झालेला आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, पुदिना, अद्रक आणि 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मी। तर आता एक जारमध्ये आपण दही घेणार आहोत। तर मी 2 माणसासाठी बनवत आहे, तर दही मी फक्त पाव घेतले। तर तुम्ही जर जास्त बनवत असाल तर अर्धा लिटर वगैरे घ्या। तर पाव घेतले आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच साखर घेतली आहे। त्याच्यानंतर चाट मसाला घ्या किंवा जलजिरा पावडर घ्या। त्याच्यानंतर मी थोडंसं काळं मीठ घेतलं आणि साधं मीठ। तर ते मिक्सर जारला आपल्याला थोडंसं हलकंसं फिरून घ्यायचं आहे, किंवा दह्याच्या जागी तुम्ही ताक घेतलं तरी चालेल। आणि मी तुम्हाला जे साहित्य दाखवलं होतं ते वाटून घेतले। तर मी मिक्सरमध्ये वाटले, तुम्ही जर खलबत्त्यामध्ये थोडंसं आबडधोबडं वाटून घेतलं तरी छान, खूप छान अशी टेस्ट होते। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थंडगार पाणी टाकणार आहोत। फ्रीजमधलं पाणी घेतले मी, तुम्ही किंवा त्याच्यामध्ये बर्फ टाकला तरी चालेल। आता आपण याला चाळणीनं व्यवस्थित चाळून घेणार आहोत, म्हणजे आपण जे वाटलेलं आहे ते सगळं बाजूला होणार। तर बघू शकताय तुम्ही, तर 2 माणसासाठी मी बनवलं आहे कमी दह्यामध्ये। आणि अजून तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकलं तरी चालेल। 2 ते 3 ग्लास मठ्ठा रेडी होतो। आता वरतून थोडासा पुदिना, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि हवं असेल तर थोडीशी खारी बुंदी टाकायची। तर एकदम झटकेपट आपली रेसिपी रेडी झाली आहे बघा। तर तुम्ही पण लगेच करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी। आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटूया एक नवीन रेसिपी।